नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सोन्या चांदीच्या बाबतीत एका अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नाही आहे. कारण आज पहाटे बाजार उघडताच सोने चांदीच्या दरामध्ये जी घसरण झाली आहे ती पाहून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज पसरत आहे. तुम्ही बरोबर ऐकताय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सोने चांदीच्या दरामध्ये घसरण होत होती, पण आज 5व्या-6व्या दिवशी जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणीही स्वप्नात देखील केला नव्हता. कारण ही इतकी ऐतिहासिक पडझड आहे की जी गेल्या 25 वर्षांमध्ये एका दिवसात कधीही झाली नव्हती. सोने चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी आजची सरकार ही एक गोल्डन ऑफर घेऊन उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढतच चालले होते, पण सोने चांदीचा जो डोंगर आहे तो आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सोने चांदीचे दर हे थेट जमिनीवर आले आहेत. सोने चांदीच्या बाजारामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. सगळेजण म्हणतायत की सोन्याचा बुडबुडा फुटला. काही दिवसांपूर्वी तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोने 2 लाखांच्या पलीकडे जाणार. यामुळे काही गोरगरीब जनतेने सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती. दुकान ओस पडली होती, पण आज चित्र पूर्णतः बदललं आहे. बाजारपेठेमध्ये अचानक सोनं खरेदी करणाऱ्या लोकांची तुफान गर्दी झाली आहे. एका तासातच सगळीकडे सराफ बाजारामध्ये ते जाम झालं आहे. नाशिकमध्ये, पुणे, धुळे, जळगाव, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा सराफ बाजारांमध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कारण किंमतच इतकी भयानक घसरली आहे. आता जर आपण किमतीवर नजर टाकायला गेलं तर 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,82,000 रुपये होता. हा ऐतिहासिक उच्चांक त्यांनी प्रस्थापित केला होता. पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण सुरू झाली आहे. 30 जानेवारीला सोन्यामध्ये थोडीशी घसरण झाली होती. तेव्हाच लोकांना वाटलं होतं की बस आता सोनं कमी झालं, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. त्यानंतर पुन्हा कमी झालं आणि 2,5,5 हजार रुपयांनी सोनं कमी होत गेलं. पण आज तितक्या रुपयांनी सोनं कमी झालं आहे त्याचा विचार सोनारांनी देखील कधीच केला नव्हता. मार्केटमध्ये भूकंप झाला आहे, कारण की गेल्या 24 तासांमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आज पहाटे सोन्याचे दर जाहीर केले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याने मोठी गटांगळी खाल्ली आहे. सोन्याचा तर प्रश्न झालाच, पण चांदीबद्दल तर बोलणंच खूप वाईट आहे. कारण की चांदी 4 लाखाचा टप्पा पार करून तिने सगळ्यांना घाम फोडला होता. लोकांना वाटत होतं की चांदी देखील डोळ्यावर येते की काय. चांदीच्या दरामध्ये देखील गेल्या 4 दिवसांमध्ये 1.5 लाख रुपयांची प्रचंड घसरण झाली आहे. पण आज जे घडलं आहे, जे सोनं चांदीच्या बाबतीत कधीच घडलं नव्हतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही घसरण सगळ्या लोकांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. मोठी ऑफर आज घेऊन आलेली आहे. कारण आजचा दिवस हा मोठ्या उत्साहापेक्षा काही कमी नाही. आता ज्यांच्या घरामध्ये खरंच लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे अशा सगळ्या लोकांना आता अक्षरशः आनंद होत आहे. कारण की जो फ्री फॉल चालू होता तो पाहून मोठे गुंतवणूकदार थक्क होऊन गेले होते. जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोनं खरेदी करण्यापासून रोखत होता तो डोंगर अक्षरशः तुटून पडला आहे, पूर्णपणे शांत झाला आहे. मग आजचे काय भाव आहेत? आता लोक असे म्हणू लागले आहेत की सोनं 1 लाख रुपयांच्या खाली येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भाव कमी झाले आहेत तर त्या भावाला आता खरेदी करायची आहे का? लगेचच्या लगेच सराफचे दुकान गाठायचं का? आजचे ताजे भाव काय आहेत हे पहा. सकाळी सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओद्वारे मी देणार आहे. सोन्याच्या खरेदीपेक्षा नक्कीच फायदा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं तुम्ही काय करायचं आहे. पहा, काही लोकांनी परवा जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी सोनं खरेदी केलं. काही लोकांनी काल दर कमी झाल्यावर खरेदी केलं आणि काही आज देखील खरेदी करायला जातील. पण पहा, सोनं उतरत आहे, पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 72 तासांमध्ये सोनं 4 वेळा खाली आलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं? पहा, दर 2-3 दिवसांपूर्वी दर कमी झाले, काही लोकांनी खरेदी केलं, मग काल पुन्हा दर उतरले, लोक नाराज झाले. काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते अक्षरशः हळहळत आहे. पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का? तर नाही, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे. कारण की पहा, ज्यांनी घाई गडबडीमध्ये सोन्याच्या भावामध्ये जास्त भावामध्ये सोनं खरेदी केलं आहे त्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची? ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ टिकेल? सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता निर्णय लागू केला आहे?
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये अशी कोणती तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेमध्ये इतका मोठा धमाका झाला, ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया, पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या। खरेदीची योग्य वेळ निवडणं हीच खरी हुशारी आहे, कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्याशी ही गुप्त माहिती मिळवली आहे। आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होणार आहे। त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारामध्ये तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देते। अनेक जाणकारांनी आणि बऱ्याच लोकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्यासमोर मी तुम्हाला मांडत आहे। भाव कमी झाला आहे म्हणून घाईघाईने दुकानात धावून खरेदी करू नका। तर तुम्ही काय करायचं आहे, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल, कारण किमतीत तशा प्रकारे घट झालेली आहे। इतका मोठा बदल होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे। मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा, असं अजिबात करू नका। म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या। सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत। आज चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोन्याचा ज्याचा वापर सध्या कमी झाला तरी दागिन्यांसाठी त्याचं महत्त्व आहे, त्यानंतर 22 कॅरेटचा ज्याने दागिने महिला मोठ्या प्रमाणामध्ये बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत। कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया। 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी केलं जातं। आता मुख्य प्रश्न असा की घसरलेल्या भावामध्ये खरेदी करावी की अजून थांबणं महत्त्वाचं आहे। आगामी काळामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचं मूळ कारण काय आहे। हे कारण जर तुम्हाला उमगलं तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही। तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल। सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार आहेत आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही। त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारामध्ये होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत। अर्थसंकल्प पण झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे, सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय आहेत, तुम्ही सोनं खरेदी करावं की प्रतीक्षा करावी, ही सर्व माहिती तुम्हाला काही क्षणामध्येच मिळणार आहे। हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा। किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांपूर्वी सूचित केलं होतं, पण अनेकांना ते पटलं नाही। काही लोकांनी घाईमध्ये खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोनं घेतलं। मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की त्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आज रडत आहे। त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचं असेल तर ही महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक ऐकून घ्या। आता ही चांदीची घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत। चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा, कारण कालपर्यंत जागतिक बाजारामध्ये जी चांदीची लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त झाली आहे। आजचा चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे 278 रुपये प्रति ग्राम। आता हीच चांदीचा दर 29 जानेवारी रोजी 400 रुपये प्रति ग्राम होता आणि आत्ता आसपास त्यानंतर तो झाला आहे 350 रुपये, त्यानंतर तो झाला होता 290 रुपये, त्यानंतर 268 रुपये आणि त्यानंतर आज झालेला आहे 278 रुपये। थोडीशी वाढ याच्यामध्ये झालेली जरी दिसत असली तरीसुद्धा लक्षात घ्या, हा मुद्दा भाववाढीचा नाही आहे, कारण की 400 पासून आज जर एखाद्याने घ्यायचा विचार केला तरी 278 रुपये हीच झालेली आहे। आता पाहणी जर तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचं अभिनंदन, पण आता जर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे किती रुपये त्यासाठी लागणार आहे। सोन्याच्या भावामध्ये खूप फरक पडला आहे। सोनं 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट काय रेटने आता विकलं जात आहे, या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहोत। नेमकं आता सोनं तुम्ही घ्यायचं की थांबायचं, सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील तुम्हाला येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये सांगितलं जाणार आहे। आता सोन्याचा जर 18 कॅरेटचा आजचा जर भाव बघितला तर तो आहे 18,190 रुपये आणि हा प्रति ग्रॅमचा भाव आहे। एका ग्रॅमचा आपण जर हिशोब केला
तर हा भाव जो आहे तो 11,119 रुपये. आज त्या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचे रेट आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये घसरण होत होती, पण काल आणि आजमध्ये याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती वाढ होताना आपल्याला पाहायला दिसत आहे. आता जवळपास सोनं 25,000 ते 30,000 रुपयांनी घसरलं होतं, पण आज पुन्हा सोन्याचे 3,000 ते 4,000 रुपयांची पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे. म्हणजे जी घसरण आली होती ती घसरण कमी होण्याचा मागे एक प्रकारे दिसून येत आहे. त्यानंतर 22 कॅरेट जर बघायला गेलं तर त्याचा जो भाव आहे तो आहे 1,40,000 43,000 रुपये त्या ठिकाणी आहे. आता 22 कॅरेट जे आहे ते कालपर्यंत ते 1,40,000 पर्यंत येऊन पोचलेलं आहे. जवळपास 7,000ने पुन्हा एकदा भाव वाढायला सुरुवात झालेली आहे. अर्थात हे सोनं जवळपास 30,000 रुपयांनी कमी झालं होतं, पण आता वाढ मात्र 6,000-7,000 रुपयांची झाली आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा जर हिशेब केला तर 1,54,000 रुपये हे 24 कॅरेट सोन्याचे बाजार आहेत. आता हेच सोनं 1,80,000 पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं आणि हे 1,45,000 रुपयांपर्यंत खाली आलं आहे. तर पुन्हा एकदा हे सोनं आता बऱ्याच रुपयांनी खाली आलेलं आहे. आता ज्या लोकांनी काल खरेदी केली होती ते लोक कदाचित खुश असतील आणि ज्यांना आज खरेदी करायची आहे ते आता विचार करत असतील की उद्या कमी होईल की जास्त होईल. आता तुमचं याच्यावर काय मत आहे? पुढे वाढेल की कमी होईल? तुम्ही खरेदी करणार की थांबणार? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. धन्यवाद.